माझं नाव वैभवी आहे आणि मी पुण्यामध्ये राहते. आणि मी 14 वर्षाची असल्यापासनं रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी वगैरे काम करते. त्यांचं अडॉप्शन, त्यांचं मेडिकेशन्स, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन हे सगळं मी करून घेते. सो तेव्हापासूनच मी पाळीव प्राणी वगैरे ह्यांच्या सगळ्यांसाठी काम करते. तर पहिली गोष्ट म्हणजे पाळीव प्राण्यांबद्दल मी सांगू इच्छिते, की ते ब्रीडचे म्हणजे बाहेरच्या फॉरेन ब्रीडचे असल्यापेक्षा आपले इंडियन ब्रीडचे असले पाहिजेत. कारण ते कसे भारतातच जन्माला आले, तिथेच वाढले. त्यामुळे त्यांना आपल्या क्लायमेटची सवय असते. आपल्या भारतात जे क्लायमेट येते आणि आपण बाहेरनं आणतो प्राणी विकत म्हणजे जर्मन शेफर्ड म्हणा, लॅब्राडॉर म्हणा आणि त्यांना इकडचं अजिबातच क्लायमेट सूट होत नाही. त्यामुळे त्यांना खूप हेल्थ इश्यूज येतात. आणि तरी आपण तेच डॉग्स विकत घेतो. पहिली गोष्ट म्हणजे प्राणी हे विकत घेण्याची गोष्ट नाहीये. कारण तो एक जीव आहे. ती कुठली वस्तू नाही की आपण विकत घेऊ. तर माझ्या मते ब्रीड डॉग्सपेक्षा तुम्ही इंडियन डॉग्सच पाळावेत. कारण आपण ते कधी विकत घेत नाही. रस्त्यावर एखाद्या कुत्र्याचं पिल्लू दिसलं, आपण ते अ, घरी आणून त्याची काळजी घेऊ शकतो, अगदी आपल्या बाळासारखी. तर ब्रीड डॉग्स पाळल्याने हा प्रॉब्लेम येतो, की त्यांनाही क्लायमेट सूट होत नाही आणि आपल्यालाही खूप मेंटेन करावं लागतं त्यांना. जसं की सायबेरियन हस्की. तुम्हाला सायबेरियन हस्कीला कंटिन्युअस एसी लावून ठेवावा लागतो. जर्मन शेफर्ड भरपूर फर असते अंगावर, एसी लावून ठेवावा लागतो. तर आपलाही खर्च खूप होतो आणि त्यांनाही त्रास होतो इकडच्या क्लायमेटचा. तर मग इंडियन डॉग्स का नाही? प्रेम तर ते एकसारखंच देणार आहेत. जरी ते इंडियन असो का ब्रीड असो, प्रेम तर एकसारखंच मिळणार आहे आपल्याला. सो माझं असं मी या सेशनची हेही सुरुवात करते, की तुम्हाला जर पाळीव प्राणी पाळायचं असेल कुठला प्राणी, तर कुत्रा असो, मांजर असो, कोणीही असो, फक्त आपल्या भारतीय जातीचं तुम्ही घ्या. कारण आपण आता एवढं आपण जो आता महामारी चालली आहे, तर त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी खाली गेली आहे. म्हणून आपण म्हणतो व्होकल फॉर लोकल, व्होकल फॉर लोकल. मग व्होकल फॉर लोकल फक्त तुम्ही बाकी प्रॉडक्ट्स बद्दल का? तुम्ही प्राण्यांच्या बाबतीत व्होकल फॉर लोकल का नाही होऊ शकत? आपली इंडियन ब्रीड का नाही का नाही अडॉप्ट करू शकत? सो हेच मला ह्यानीच सुरुवात करायची आहे. आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याबाबतीत आजचा सेशन आहे. तर खरं सांगू तर तुम्ही जर इंडियन ब्रीड्स पाळल्या आपल्या भारतीय, तर त्यांना काळजी घेण्यासारखं काहीच नाहीये खूप अगदी, की तुम्हाला सारखं डॉक्टरकडे न्या, सारखं त्यांचे केस विंचरत बसा, त्यांना औषधं द्या, ह्याची काही गरज पडणार नाही. कारण ते इंडियन आहेत. ते इकडच्या क्लायमेटला एकदम सूट होतात. आपण जे खातो तेच ते खातात. म्हणून मग असं सगळ्याची काही गरजच पडत नाही. मांजर असो, कुत्रं, कुठली पण इंडियन जात का नसो. तर तुमच्याकडे जर कुठलाही प्राणी असेल, मांजर, कुत्रं, तर तुम्ही जसं ते तुम्ही 1 महिन्याचं जर पिल्लू आणलं मांजराचं किंवा कुत्र्याचं, तर त्याचे 1 महिन्यानीच व्हॅक्सिनेशन्स तुम्ही स्टार्ट करू शकता. व्हॅक्सिनेशनची डिटेल मी इथे देण्यापेक्षा ॲक्चुअली तुम्ही जेव्हा वेटकडे जाल, तेव्हा वेट तुम्हाला एक कार्ड देतील. त्यावर सगळे व्हॅक्सिनेशन्स कुठल्या डेटला कुठलं द्यायचंय ते लिहिलेलं असतं. वेट महाग पडतात बऱ्याच वेळ, पण जर आपण त्या वेटरनरी डॉक्टरना जाऊन सांगितलं, की हे आम्ही रस्त्यावरनं उचलून आणलंय किंवा हे इंडियन जातीचं, तर ते कदाचित तुम्हाला तेवढे जास्त चार्ज पण करणार नाहीत. आणि जेव्हा पिल्लं लहान असतात, पप्पी, किटेन किंवा कुठल्याही प्राण्याचं बाळ असतं, तेव्हा त्यांचं बाळांसाठी एक सेपरेट फूड असतं. म्हणजे तुम्ही अडल्टवालं चुकून देऊ नाही शकत त्यांना. सो तुम्ही जेव्हा केव्हा पेट शॉपमध्ये जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मांजराचं किंवा कुत्र्याचं वय सांगा, की 1 महिन्याचं आहे बाबा किंवा 2 महिन्याचं आहे. मग त्याप्रमाणे ते तुम्हाला फूड देतील. चुकून पण अडल्ट फूड देऊ नका शक्यतो. आणि कुत्री, मांजरी मांजरं तरी एवढं भाज्या वगैरे खात नाहीत. पण कुत्री तुम्ही घरात भात बनवला, भाजी बनवली, तर ते आरामात आपले जे इंडियन जातीचे असतील, तर ते आरामात खातात. फक्त एक टोमॅटो कधी द्यायचा नसतो कुत्र्यांना, कारण टोमॅटो त्यांच्यासाठी चांगला नसतो. बाकी तुम्ही कुठल्या पण भाज्या त्यांच्या डॉग फूडमध्ये वगैरे ॲड करू शकता. इव्हन काही मांजरं अशी आहेत की मांजरं ॲक्चुअली कार्निव्होरच असतात. ते शक्यतो नॉन-व्हेज सोडून काही खात नाहीत. पण काही मांजरं खातात, कॉर्न खातात आणि भाज्या वगैरे खातात, पण खूप कमी, क्वचित खातात. आणि काळजी तर आपण घेतोच खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा, व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत म्हणा, पण त्याच्याच बरोबर आपण त्यांना खूप सारं प्रेम आणि भरपूर सारा वेळ पण दिला पाहिजे. कारण त्यांना ते जास्त अपेक्षित असतं. खाणं-पिणं देण्यापेक्षा त्यांना वेळ दिला, त्यांच्याबरोबर खेळलं, थोडं त्यांना प्रेम दिलं, तर
त्यांना ते जास्ती आवडेल. सो काळजी घेण्याबरोबर आपण ह्याचं पण काळजी घेतली पाहिजे, की आपण त्यांना भरपूर वेळ देतोय आणि खूप प्रेम पण देतोय. त्यांना अगदी आपल्या फॅमिली मेंबर्स सारखं वागवा. म्हणजे आपल्याबरोबर त्यांना झोपू द्या. कारण काही-काही घरात असं असतं, की तुम्ही खाली बसा, प्राण्यांना म्हणतात, की वर बेडवर येऊ नका, खाली बसा, केसच लागतात, हे ते. तर जेव्हा तुम्ही एखादा प्राणी घरी आणता, तेव्हा तो आपल्याला आपल्या बाळासारखा असतो. मग तुम्ही त्यांना असं असं नाही करू शकत, की खालीच बसा, घाणच आहे, हेच आहे, तेच आहे. तर त्यांना प्लीज भरभरून प्रेम द्या आणि ते नक्कीच तुम्हाला ते रिटर्न पण करतील. तर त्यांना अगदी तुम्ही जसं आपल्या बाळांना ट्रीट करता तसंच त्यांना ट्रीट करा. तर जसं मी मगाशी तुम्हाला म्हटले, की तुम्ही बाहेरच्या जातींचे प्राणी घेण्यापेक्षा आपल्या इंडियन जातीचे प्राणी घ्या. तर ते अक्षरशः खूप सोपं आहे करायला. कारण मी आणि माझ्यासारखी काही लोकं आहेत, जे आम्ही दत्तक देतो. मांजर, कुत्र्याची पिल्लं, सश्याची पिल्लं दत्तक देतो. तर मी हे सगळं पुण्यात करते, पण मुंबईत पण बऱ्याच ठिकाणी वर्ल्ड फॉर ऑल वगैरे सारखे ऑर्गनायझेशन्स आहेत, जे अडॉप्शन कॅम्प्स वगैरे करतात. सो अडॉप्शन कॅम्प्सला कसं असतं, की तुम्ही तुमच्याकडे जर एखादं तुम्ही रेस्क्यू करून माऊ किंवा कुत्र्याचं पिल्लू आणलं असेल आणि जर तुम्हाला ते नसेल सांभाळता येत, तर मग तुम्ही त्या अडॉप्शन कॅम्पला घेऊन जायचं. तो एखाद्या दिवशी, एखाद्या संडेला महिन्यातनं एकदा वगैरे ठेवतात किंवा जसा वेळ होईल तसा. तर तुम्ही ते पिल्लू तिथे घेऊन जायचं, तर रजिस्टर करायचं आणि तिथे मग केजेस वगैरे असतात. तिथे त्या पिल्लांना ठेवलं जातं आणि मग लोकं येतात, बघतात आणि आवडलं तर मग घेऊन जातात आणि प्रॉपर अडॉप्शन फॉर्मॅलिटीज असतात, फॉर्म भरायचा असतो. सो असे दत्तक घेण्याचे कॅम्प्स पुणे, मुंबई आणि बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये होतात. जर तो तुम्हाला तुम्ही विचार केला, की तुम्हाला एखादा इंडियन ब्रीड अडॉप्ट करायचा असेल, तर तुम्ही कुठल्या पण ऑर्गनायझेशन किंवा ॲनिमल्सचा जो एन-जी-ओ त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला नक्कीच सांगतील, की कुठे आणि कधी अडॉप्शन कॅम्प होणार आहे. तर अडॉप्शन फ्री असतं. तुम्हाला काही कशाच्याच फीज वगैरे भराव्या लागत नाहीत किंवा त्या प्राण्यासाठी तुम्हाला काही पैसे पण द्यावे लागत नाहीत. त्यामुळे खर्चही कमी होतो आणि भरपूर प्रेम पण मिळतं त्या बाळांकडनं. आणि सो रेस्क्यूच्या बाबतीत मला सांगायचं आहे थोडंफार. तर मी काही लिस्ट शेअर करीन मुंबईमधल्या एन-जी-ओजची, की जे रेस्क्यू वगैरे करतात. जर तुम्हाला एखादा जखमी प्राणी दिसला, तो कुठला पण असो, कुत्रा असो, मांजर असो, गाय असो, अगदी डुक्कर पण काना असो किंवा गाढव असो. तुम्हाला जरा जखमी दिसला, तुम्ही त्या एन-जी-ओला कॉन्टॅक्ट करा. लोकेशन सांगा, की तो प्राणी कुठे आहे आत्ता आणि तुमचे स्वतःचे कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या. आणि जोपर्यंत ते येत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तिकडे थांबा किंवा दुसरं कोणी जवळ जर कोणी शॉपमध्ये वगैरे जवळ आसपास शॉप असेल, तर त्या ओनरला सांगून ठेवा आणि त्या शॉप ओनरचा नंबर त्या एन-जी-ओला देऊन ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही प्राण्यांना म्हणजे रेस्क्यूसाठी हेल्प करू शकता. आणि डिपेंड्स काही एन-जी-ओज चार्ज करतात ज्यांच्याकडे फंड्स नाहीयेत, पण काही करत नाहीत. तर या जगाला एक लाइक टू मेक धिस वर्ल्ड अ बेटर प्लेस आपण एवढं तर नक्कीच करू शकतो, की ॲटलीस्ट कुठला प्राणी जखमी दिसला तर फक्त एक फोन करू शकतो आणि थोडंसं काय त्यांनी चार्जेस घेतले तर हरकत नाही ना, तसं पण आपण एरवी बराच खर्च करतो आणि हे तर चांगल्या कॉजसाठी आहे. सो तुम्हाला नक्की कुठे कुठला प्राणी दिसला तर इव्हन तुम्ही जस्ट डायलवर पण सर्च केलं, की कुठल्या ॲनिमल्सचे एन-जी-ओज निअर मी, तरी तुम्हाला त्यातही कळेल, की काही आसपास एन-जी-ओज आहेत का आणि मग तुम्ही मदत मागू शकता त्यांची. आणि पाळीव प्राण्यांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, की जसे 6 महिने होतील ते तुम्ही बाळ घेऊन, म्हणजे जेव्हा ती बाळं 6 महिन्याची होतील, मग ते कुत्रं, मांजर कुठला पण प्राणी का ना असो, तुम्ही त्यांचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन नक्की करून घ्या. कारण कसं असतं, की कुठला पण कुत्री, मांजरी हे दर 3 महिन्यांनी त्यांना बाळं होत राहतात. मग जर तुम्ही एखादं फिमेल कॅट घरी आणलं आणि ते तुम्ही पाळलं आणि तुम्ही त्या कॅटला बाहेर जाऊन दिलं आणि ऑपरेशन नाही केलं, तर मग त्या माऊला दर 3 महिन्याला बाळ होतील आणि किती होतील माहीत नाही. 3 होऊ शकतात, 4 होऊ शकतात, 5, 10 किती पण होऊ शकतात. तर मग तुमचं एक माऊचे एका वर्षात 15-20 त्याहून जास्त होतील मांजरं. तर ते सांभाळणं तर आपल्याला शक्य नाही आणि परत त्याला अडॉप्शनला देत बसणं. तर हे सगळं होण्यापेक्षा जेव्हा ते माऊ 6 महिन्याचं किंवा जेव्हा ते कुत्रं 6 महिन्याचं होईल, तेव्हा त्यांचं पूर्ण डेव्हलप झालेले असतात सगळे ऑर्गन्स. सो तेव्हा राइट टाईम असतो त्यांचं ऑपरेशन करण्याचा, फॅमिली प्लॅनिंगचं.
तर तुम्हाला हे पाळणं सोपं जावं म्हणून मी हे सजेस्ट करते फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन. आणि त्याचे आणखी फायदे असे आहेत की फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशननी त्यांचा लाईफस्पॅन वाढतो आणि त्यांच्यात जे आजार होऊ शकतात त्या आजारांचे चान्सेस पण कमी होतात. हे अशासाठी कारण दर 3 महिन्यांनी बाळं होऊन ऑफकोर्स त्यांची इम्युनिटी खराबच होणार आहे. तर तुम्ही जर ऑपरेशन केलं तर त्यांना दरवेळेस बाळ होणार नाहीत आणि त्यामुळेच त्यांचा लाईफस्पॅन वाढत जातो आणि छान हेल्दी होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्याकडे जे माऊ आहे, तिचं पण मी असंच ऑपरेशन करून घेतलं आणि ती छान मस्त हेल्दी आहे. आणि तुम्हाला कुठले पण वेट पण हेच सजेस्ट करतील. सो तुम्हाला जेव्हा केव्हा कळेल की ठीक आहे आता 6 महिने झाले आहेत, तर तुम्ही वेटला जाऊन त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेऊ शकता. अक्षरशः फिमेलच्या ऑपरेशनला 1 तास लागतो आणि मेलच्या ऑपरेशनला फक्त 10 मिनिटं लागतात. आणि त्या ऑपरेशन नंतर जी पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपण म्हणतो की काय काळजी घ्यायची असते, टाके वगैरे असतात फिमेल्सना, तर तेही डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगतील की कशी काळजी घ्यायची. नंतर त्यांच्या गळ्याभोवती एक कॉलर असते, म्हणजे त्यांनी टाके चाटायला नको, तर ती कॉलर पण तुम्हाला डॉक्टर देतील. तर तुम्ही जेव्हा केव्हा कुठला पण प्राणी अडॉप्ट करा, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्लीज त्यांचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करून घ्या. कारण आता तुमच्याकडे 1 चे 10, 10 चे 20, 20 चे 50 होतील आणि तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि रस्त्यावर सोडणं तर अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करून घ्या त्यांचं. आणि जर तुम्हाला अडॉप्शन मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला जर अडॉप्ट करायचा असेल कुठलाही प्राणी, तर आमचे पण काही रूल्स असतात की आम्ही शक्यतो बॅचलर्सला देत नाही. कारण मला स्वतःला बॅचलर्सचा अनुभव चांगला नाही आणि बऱ्याच लोकांना चांगला नाही. कारण ते रेंटवर राहतात. मग कधी-कधी असा प्रॉब्लेम येतो की ओनरना चालत नाही. ओनर म्हणतात की "नाही, आमच्या घरी तुम्ही पेट्स नाही आणू शकत." सो तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. मग परत ते अडॉप्ट केलेलं परत द्यावं लागतं. मग ते खूप त्रास होतो आपल्यालाही आणि प्राण्यांनाही. सो शक्यतो बॅचलर्सना आम्ही देत नाही आणि फॅमिलीजनाच देतो. आणि फॅमिलीमध्ये जर लहान मूल असेल कोणी, तर परत ते प्राण्यांचे थोडे हाल करतात की त्याला शेपटी सोडा, कान ओढा, हे करा. तर म्हणून एक 10-11 वर्षाच्या खाली जर मूल असेल एखाद्या फॅमिलीत, तर आम्ही शक्यतो देत नाही. कारण असं होत नाही ना कधी की पेरेंट्स कंटिन्युअस मॉनिटर करतात आपल्या मुलांना कसे पेट्स बरोबर वागतात. सो ते होत नाही कधी-कधी, म्हणून मग आम्ही देत नाही शक्यतो. आणि आम्ही म्हणजे सगळे प्रश्न विचारून घेतो की तुम्ही कुठे जाणार आहे का फॉरेन कंट्रीला इतक्यात. नाहीतर कारण एक प्राणी जेव्हा तुम्ही पाळता तेव्हा ती एक 20 इयर्स ओल्ड कमिटमेंट असते. लाइक 20 वर्षाची कमिटमेंट असते. तर प्राण्याचा लाईफस्पॅन 20 वर्ष असतो. तर तुम्हाला ती कमिटमेंट द्यावी लागते की हो, आम्ही पूर्ण 20 वर्ष नीट सांभाळू. असं नाही की एक घेतलं, अडॉप्ट केलं आणि 4-5 वर्षांनी तुम्हाला फॉरेनलाच जायचंय, मग आम्ही घेऊनच जाऊ नाही शकत. सो म्हणून आम्ही हा एक प्रश्न पण विचारतो की तुम्ही कुठे फॉरेनला जाणार आहात का इतक्यात? आणि जाणार असाल तर तुम्ही घेऊन जाल का तुमच्यासोबत? ते एक असतं. नंतर तुम्ही तुमच्या माऊचं किंवा डॉगीचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करून घ्या. हा एक महत्वाचा मुद्दा असतो अडॉप्शनला देताना. आणि आम्ही अडॉप्शन फॉर्म देखील भरून घेतो. आणि तो जो अडॉप्शन फॉर्म असतो तो कुठला पण एन-जी-ओ जो रजिस्टर्ड आहे प्राण्यांचा, त्यांचा तो अडॉप्शन फॉर्म असतो. म्हणजे तो लीगल असतो की तो भरून घेतला आणि त्यावर खूप सारे क्लेम्स असतात की तुम्ही प्राण्यांना रस्त्यावर सोडू शकत नाही, तुम्ही त्यांचं ऑपरेशन करून घेतलं पाहिजे वगैरे. तर हे जर त्यांनी फॉलो केलं नाही अडॉप्टरनी फॉर्म भरल्यानंतर पण, तर मग पोलिसात वगैरे जायला सोपं पडतं. म्हणजे काही त्यांनी चुकीचं केलं त्या प्राण्यांसोबत, तर आपल्याला केस वगैरे फाईल करायला सोपं पडतं. कारण तो फॉर्म एका रजिस्टर्ड एन-जी-ओचा असतो. तर आम्ही तो फॉर्म पण भरून घेतो आणि त्यावरच हे सगळे क्लेम्स असतात की तुम्ही कुठे फॉरेनला जाणार नाहीये ना, तुम्ही प्राण्याचं ऑपरेशन करून घ्याल ना, रस्त्यावर नाही ना सोडणार. आणि अडॉप्शनच्या आधी आम्ही त्या अडॉप्टरच्या घरी अक्षरशः जाऊन बघतो की सगळ्यांना आवडतायत ना प्राणी, का उगाच कधी-कधी कसं होतं की त्या फॅमिलीत जर लहान मुलं असतील, लहान मुलं म्हणजे 17-18 वर्षाची, फोन करून सांगतात की आम्हाला घ्यायचंय, पण मग घरी घेऊन जातात आणि मग म्हणतात की नाही, नाही, आई-बाबांना नकोय. तर हे असं होतं. म्हणून असं नको व्हायला म्हणून आम्ही आधीच घरी जातो, सगळ्यांशी बोलतो, विचारतो की चालणार आहे ना? मग मांजर, कुत्र्यांच्या काय सवयी असतात, कसं खाणं-पिणं असतं, सगळं चालणार आहे ना, हे विचारतो. पूर्ण घर चेक करतो
आणि मगच आम्ही अडॉप्शन फॉर्म भरून घेतो आणि मग आम्ही ती पिल्लं देतो. तुम्ही नक्की अडॉप्शनच्या बाबतीत विचार करा. हे खरंच खूप अफोर्डेबल पण आहे आणि तुम्हाला त्या प्राण्याचं पुरेपूर प्रेम पण मिळेल आणि ब्रीड असो का इंडियन असो प्रेम तर सेमच मिळतं. तुमच्याकडे कुत्रं, मांजर कुठलाही पाळीव प्राणी असेल, तर तुम्ही जशी त्याला रुटीनची सवय लावाल, त्यांचं रुटीन तसंच असतं, असं काही स्पेसिफिक नसतं. तर शक्यतो कुत्र्यांचं असं असतं, की दिवसातनं 2दा त्यांना वॉकला न्यावं लागतं. एकदा सकाळी त्यांना नाश्ता करून घ्यायचा त्यांचा आणि मग त्यांना बाहेर नाश्त्यामध्ये तुम्ही जे तुमचं डॉगी खाईल ते. प्रत्येक कुत्र्याचं वेगळं असतं. तर त्यांना आता नाश्ता झाल्यावर एकदा बाहेर न्यावं लागतं कारण त्यांना शी आणि शू करायला घरी करण्यापेक्षा बाहेर केलेली बरी. सो नाश्ता केल्यावर एकदा घेऊन जायचं आणि ते जेव्हा शी वगैरे करेल तेव्हा तुम्ही एक काळजी नक्की घ्या, की ती तुम्ही स्कूप करून तुमच्या पिशवीमध्ये भरून तुमच्या घरी घेऊन जा. कारण रस्त्याच्या कडेला तुम्ही करून घेता आणि तसंच सोडून देता ती शी वगैरे त्यांची, तर ते चांगलं नाहीये. जसं फॉरेन कंट्रीजमध्ये रूल आहेत, की तुम्ही तुमच्या डॉगीनी केली जर तिथे घाण केली, तर ती तुम्ही शक्यतो स्कूप करा आणि तुमच्या काय पिशवी, पेपर बॅग काही काही कशात तरी टाका आणि घरी घेऊन आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या. हे तुम्ही नक्की करा. तर हां, त्यांना सकाळी ब्रेकफास्ट नंतर एकदा फिरायला घेऊन जायचं असतं आणि त्यानंतर घरी आल्यावर अ, जेवण, मग संध्याकाळी थोडे स्नॅक्स आणि रात्री परत जेवण. रात्री जेवण झाल्यावर एकदा वॉकला न्यायचं असतं आणि बाकीचं रुटीन त्यांचं डिपेंड करतं, की दिवसभर ते कधी पण त्यांना हवं तेव्हा झोपतात, हवं तेव्हा खेळतात घरी. तर त्याचं काही स्पेसिफिक रुटीन नाही. पण हां, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे 3 तर त्यांचं नक्की असतं आणि वॉकला दिवसातनं 2दा कुत्र्यांना घेऊन जावं लागतं. आता मांजरांचं तसं नसतं. तुमच्याकडे जर इनडोअर कॅट असेल म्हणजे फक्त घरी राहते, तर त्या मांजराला कॅट लिटर म्हणून एक मिळतं, की माती असते ती जिथे माऊ उकरून शी आणि शू करू शकतात. मग मांजरांना तर सवयच असते झाकून वगैरे ठेवायची, त्यामुळे ते असं कुठेही करत नाहीत. तर तुम्ही लिटर आणून ठेवू शकता घरी आणि त्यात तिला तिला किंवा त्या बोक्याला किंवा त्या मांजरीला सवय लावू शकता त्यात करून घ्यायची. किंवा आणखीन एक उपाय आहे, की तुम्ही कॅट लिटर पूर्णच तुमच्या ह्याच्यातनं एलिमिनेट करू शकता. त्याची गरजच नाही पडणार जर तुम्ही तुमच्या माऊला सवय लावली, की बाथरूममध्ये जाऊन करायची. आता माझी जी माऊ आहे ती बरोबर बाथरूमच्या जाळीवर जाते आणि ती किंवा ती करते. तर मग तुम्हाला लिटरची पण गरज नाही पडणार अशा ह्याच्यात. तर शक्यतो तुम्ही जेव्हा लहान पिल्लू आणाल अडॉप्ट करून, तेव्हा त्या पिल्लूला शक्यतो तुम्ही बाथरूममध्येच सवय लावा शी आणि शू करायची. तर ते एकदा त्याला सवय लागली त्या जागेची, त्या तर तिथेच ते वास घेणार आणि तिथेच ते शी आणि शू करणार. इव्हन कुत्र्याच्या बाबतीत पण तुम्ही सेम करू शकता. म्हणजे वॉकला तर नेलंच पाहिजे दिवसातनं 2दा, असं घरी तर ठेवू शकत नाही. पण जर तुम्हाला बाहेर केलेली शी काढून घरी आणून डस्टबिनमध्ये टाकायला त्रास होत असेल, तर तुम्ही ते घरी पण करून घेऊ शकता त्यांचं बाथरूमच्या जाळीवर वगैरे कुठे. तर असं तुम्ही अ, त्यांच्या स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेऊ शकता आणि कुत्र्यांना आठवड्यातनं एकदा अंघोळ घातली तरी चालते आणि नखं वगैरे कापून घेऊ शकता तुम्ही त्यांचे. जर तुमचं डॉग खूप बाहेर जात असेल, माऊ किंवा डॉगी सारखं बाहेर जात असेल, तर जमिनीवर घासून-घासून त्यांची नखं आपोआपच ट्रिम होतात. पण जर तुमचं माऊ किंवा डॉगी नसेल बाहेर जात फारसं, तर मात्र तुम्हाला त्यांचे नखं ग्रूमिंग वगैरे करून घ्यावं लागेल, नखं कापून वगैरे. आणि मांजरांचं असं आहे, की ते मांजरांना तर अंघोळीची अजिबात गरज नसते आयुष्यभर. कारण ते स्वतः स्वतःला चाटून स्वच्छ ठेवतात. त्यामुळे चुकून सुद्धा मांजरांना अंघोळ घालू नका, कारण त्यांना त्यांची सवय नसते. नाजूक असतात मांजरं कुत्र्यांपेक्षा. मग सर्दी वगैरे असे काही पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो जरी पर्शियन कॅट असली तरी अगदी 6 महिन्यातनं एकदा वगैरे तुम्ही अंघोळ घालू शकता. पण इंडियन कॅटना तर अजिबात गरज नाहीये. शक्यतो तुम्ही माझं तेच पॉइंट आहे, की इंडियनच पाळा. इतका मेंटेनन्स कमी आहे आणि खर्च पण कमी आहे. तर तुम्ही जर ब्रीड डॉग पाळला तर तुम्हाला कॅट फूड, डॉग फूडचा तर ब्रीड डॉग किंवा कॅट पाळली तर कॅट फूड, डॉग फूडचा खर्च येईलच. पण ॲडिशनल त्यांचं ग्रूमिंग म्हणा, त्यांचं ते सारखे आजारी पडतात कारण त्यांना इकडच्या क्लायमेटची सवय नसते. त्या आजारांचे खर्च, ते त्यांचे व्हॅक्सिनेशन खूप खूप जातात त्यात. तर तुम्ही जर इंडियन पाळलं तर तुम्हाला फक्त कॅट फूड आणि डॉग फूड आणि व्हॅक्सिनेशन्सचा खर्च येईल. ते ना आजारी पडतील ना त्यांना ग्रूमिंगची गरज आहे, काहीच नाही. आणि आजारांमध्ये अक्षरशः 10-10, 15-15 हजार असे दर महिन्याला जातात.
तर शक्यतो म्हणून इंडियनच पाळा. काही खर्च येत नाही त्यांचा. कॅट फूडचा, डॉग फूडचा आणि व्हॅक्सिनेशन्सचा सोडून. जेवढी गरज आहे तेवढाच तुम्हाला फक्त खर्च येईल त्यांचा. हे जे ब्रीडर्स असतात, डॉग ब्रीडर्स, तर ह्यांचा बिझनेसच तो असतो की कुत्री विकायची. तर मग ते त्यांच्याकडे जे फिमेल डॉग्स असतात, तर त्या फिमेल डॉग्सचे इतके हाल करतात ते, कारण त्यांचे पैसे कशावर डिपेंड करतात की किती बाळं विकली जातात. त्यामुळे त्यांना जबरदस्ती एक रेप रॅक म्हणून असतं की त्यांनी ते बांधून ठेवतात ते कमरेला त्या फिमेल डॉगच्या आणि जबरदस्ती मेल डॉगला मेटिंग करायला लावतात, फार अगदी मारून मुटकून. मग बाळं होतात आणि काही बाळं हेल्दी पण नसतात, पण तरी ती बाळं विकतात हेल्दी आहे सांगून, कारण त्यांना त्यांचा बिझनेस झालेला पाहिजे. आणि मला माझ्या मित्रमैत्रिणींना अनुभव आहे की त्यांनी घेतलीत अक्षरशः विकत अगदी कौतुकाने हाय ब्रीडवाली, आणि अक्षरशः 30-30 दिवसात ती बाळं बिचारी मरून गेलीत, कारण त्यांची हेल्थच एवढी खराब असते, कारण ब्रीडर्स ना काळजी घेत नाही. मेल डॉगची ना फिमेल डॉगची, मग बाळं जी होणार आहेत ती पण अनहेल्दीच होणार ना. पण त्यांना तेच हवं असतं, कारण जेवढी ती विकली जातील आणि मरतील तेवढी अजून त्यांना विकायला चान्स आहे ना. म्हणजे अजून त्यांना 20 वर्ष थांबावं नाही लागणार की आपले हे बाळ गेले, आता हे 20 वर्ष त्यांच्याकडे असेल त्यानंतर ते परत येतील, नाही. म्हणून ते मुद्दाम अनहेल्दीच विकतात की जेवढे कमी हेल्दी तेवढे ते लवकर मरतील आणि त्यांचा अजून बिझनेस होईल, त्यांना अजून विकता येईल. खूप चुकीचा आहे, खूप अनएथिकल आहे हा ब्रीडिंगचा बिझनेस, आणि हा खरंच बॅन केला पाहिजे. आणि आपले इंडियन डॉग्स त्याच्यामुळेच रस्त्यावर इंडियन डॉग्सचं पॉप्युलेशन एवढं वाढतंय, कारण इंडियन डॉग्सला कोणी घेतच नाहीये. सगळे ब्रीड डॉग्स विकत घेतात. आणि त्या ब्रीड डॉग्सचे पण हालच होत आहेत. ते ब्रीड डॉग्स तर एन्जॉय नाही करत आहेत तिथे ब्रीडिंगच्या ह्याच्यात. त्यांचेही हाल होत आहेत, इंडियन डॉग्सचेही हाल होत आहेत. लोक फक्त केवळ लोकांचा यात फायदा होतोय. त्यांना फक्त स्टेटस सिम्बॉलसाठी ब्रीड डॉग झाले असतात. की माझ्याकडे लॅब आहे, माझ्याकडे सायबेरियन हस्की आहे, 75,000चं आहे. तर केवळ स्टेटस सिम्बॉलसाठी इंडियन डॉग्सचेही हाल होतात आणि त्या ब्रीड डॉगचे सुद्धा हाल होतात. सो हे खूप अनएथिकल आहे. आणि प्लस जसं हे जे ब्रीडर्स त्यांना माहित असतं की ह्यांच्याकडे मेल आहे, ह्यांच्याकडे फिमेल आहे, तर त्यांचे कंटिन्युअस पैसे सुरूच असतात चुकीच्या मार्गाने. हे जबरदस्ती कुठल्या पण प्राण्याला तुम्ही नाही जबरदस्ती करू शकत. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जगण्याचा सगळ्या सगळ्या गोष्टींचे हक्क आहेत. तुम्ही त्यांना जबरदस्ती असं त्यांचं मेटिंग नाही करून घेऊ शकत त्यांच्या कन्सेंट शिवाय. तर ऑफकोर्स त्यांचं कन्सेंट देता येत नाही आपल्याला माहित नाही, पण आपल्याला हे नक्की माहितीये की आपण जबरदस्ती त्यांचं ब्रीडिंग करून घेतोय. आणि त्या डॉग्सचे अक्षरशः मी हाल बघितले आहेत. फिमेल डॉग्सचे ज्यांना सारखं सारखं ब्रीडिंग करून त्यांच्याकडनं बाळं हे करून घेतात. तर आणि हे ब्रीडर्स कसे असतात की एकदा त्या फिमेल डॉगची जन्म द्यायची क्षमता संपली, आता ती नाही ब्रीडिंग करून बाळांना जन्म देऊ शकत, तिची तेवढी आता हेल्थ इम्युनिटी राहिली नाहीये. तर मग ते ब्रीडर्स अक्षरशः रस्त्यावर मरायला सोडून देतात त्या फिमेल डॉग्सना. आणि हे डॉग्स आम्ही रेस्क्यू करतो आणि मग कुठेतरी शेल्टरला वगैरे आम्ही त्या डॉग्सना ठेवतो. तर हे किती चुकीचं आहे की तुम्ही त्या डॉग्सना वस्तूसारखं जोपर्यंत पैसे मिळतात तोपर्यंत वापर करून घेता, आणि एकदा पैसे नाही मिळत आहेत त्या डॉग्स पासून की फेकून देता. अक्षरशः भरपूर केसेस आलेल्या आहेत की ज्या फिमेल डॉग्सच्या खूप केसेस आल्यात की ज्या ब्रीडर डिस्कार्ड आम्ही म्हणतो त्यांना, की अक्षरशः डिस्कार्ड केलेल्या केसेस आल्यात आमच्याकडे. आणि इव्हन हे जे लोक आहेत जे खूप हौशेनी ब्रीड डॉग्स पाळतात आणि ज्यांना काही अंदाज नसतो की किती खर्च येईल, तर बरेच 10-15 हजार वगैरे खर्च आरामात येतो काही आजार झाला कुठल्या ब्रीड डॉगला तर. आणि जेव्हा त्यांना हा खर्च परवडत नाही तेव्हा ती लोक एवढं विकत घेतलेलं एवढं त्याचं शो ऑफ वगैरे करतात, स्टेटस सिम्बल वगैरे सोडून देतात. का तर खर्च परवडणार नाही. आमच्याकडे अशा खूप साऱ्या ब्रीडवाल्या केसेस आल्यात की एकाला माउथ कॅन्सरच आहे, एकाला ट्युमरच आहे, एकाला कॅटरॅक्टच आहे. सो जेव्हा हे ब्रीड डॉग आजारी पडतात आणि त्यांचा खर्च त्यांच्या मालकांना परवडत नाही, सरळ सोडून देतात. तर ना ब्रीड डॉग्सना ह्याचा फायदा होतोय ना इंडियन डॉग्स ह्याचा फायदा होतोय. तर हे कशासाठी माझं म्हणणं आहे, तुम्ही सरळ इंडियन डॉग्स घ्या आणि काही काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळे व्यवस्थित राहतील. सगळे प्राणी माणसं एकत्र एक दुसऱ्यांबरोबर व्यवस्थित राहतील. तर सामान्य आजार म्हणजे त्यांना फार तर फार ताप येतो, पण सर्दी खोकला वगैरे हे होत नाही. ताप वगैरे येतो त्यांना. तर जेव्हा ते खूप वेळ झोपून असतात, फार काही मुवमेंट किंवा ऍक्टिव्हिटी करत नाहीत,
तेव्हा आपल्याला समजतं की काहीतरी होतंय. मग ते ताप असो किंवा इंटरनल काही पण असो, बरं नसेल वाटत, कुठे जखम झाली असेल, पाय दुखत असेल, तर ते शांत बसून राहतात एका ठिकाणी आणि फार मूव्हमेंट करत नाही. त्यांच्या स्वभावात बदल दिसतो, खात-पीत नाहीत. कुठला पण प्राणी आजारी पडला की पहिले खाणं-पिणं सोडून देतो. फास्टिंग करायला म्हणजे उपास करतो आणि खूप वेळ झोपून राहतात. तर मग लगेच आपल्याला कळतं की त्यांना काहीतरी आजार आहे. मग लगेच आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं आणि मग डॉक्टर चेक वगैरे करून डायग्नोज करतील की नक्की झालं काय आहे. आणि मांजर कुत्र्यांचं हे एक खूप चांगली गोष्ट आहे की कधीही त्यांचं पोटात काही प्रॉब्लेम असेल, स्टमक इन्फेक्शन असेल किंवा पोट बिघडलं असेल, तर ते कुठे पण जाऊन गवत वगैरे खातात. माझा माऊ तर आमच्या इथे गवती चहा आहे खिडकीमध्ये. तिथे जाऊन गवती चहा खातो किंवा इव्हन कुठले पण रस्त्यावरचे माऊ कुत्रे काहीतरी गवत वगैरे खाऊन घेतात आणि त्याची उलटी करतात आणि ओके होऊन जातात. तर प्राणी खूप हुशार आहेत. त्यांना बरोबर माहीत असतं, की आपल्याला काय झालंय आणि आपल्याला काय करायचंय. आपल्याला फार असं काही करावं लागत नाही त्यांच्यासाठी. पण हां, जेव्हा त्यांच्याकडनं नाही होत, जखम झाली असेल, हे झालं असेल, तर त्याला तर आपल्यालाच मदत करावी लागेल. तर ते कसं ओळखायचं, तर ते खाणं-पिणं सोडून देतात आणि शांत झोपून राहतात. त्यांची थोडी ॲक्टिव्हिटीज ज्या रोजच्या असतात कमी होतात, एनर्जी कमी होते. तर त्याच्यावरनं आपण ओळखू शकतो, की काहीतरी झालंय आणि आपण त्यांना लगेच वेटकडे नेऊ शकतो. अ, आणि त्यांचे मेडिसिन्स किंवा त्यांना कसं ट्रीट करणं हे मी आत्ता इथे नाही सांगू शकत कारण प्रत्येक कुत्र्या-मांजराचं वजन वेगळं, त्याप्रमाणे औषधं असतात आणि प्रत्येक आजार आपण डायग्नोज करू शकू असं नाही. त्यामुळे चुकीची औषधं पण दिली जाऊ शकतात त्यांना. म्हणून मी आत्ता औषधं किंवा त्यांना कसं ट्रीट करायचं हे शक्यतो व्हेटर्नरी डॉक्टरकडनंच जास्त नीट कळतं आपल्याला. तुमच्याकडे मांजर, कुत्रा किंवा कुठलाही प्राणी असेल आणि तुम्हाला जर गावाला घेऊन जाता येत नसेल त्याला, आता आजकाल काही तुम्ही जर कुठे व्हॅकेशनला जात असाल आणि ते जर रिसॉर्ट पेट फ्रेंडली असेल, तर तुम्ही नक्कीच त्यांना घेऊन जाऊ शकता तिकडे. मांजरांना नाही, कारण मांजरांचं जागेवर प्रेम असतं शक्यतो आणि ते दुसऱ्या जागी पटकन सेटल होत नाहीत. कुत्र्यांना तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. पण जर तुम्हाला नसेल कुठलं पेट फ्रेंडली रिसॉर्ट मिळालं आणि घरीच ठेवावं लागत असेल, तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक म्हणजे पेट हॉस्टेल्स असतात. तिकडे तुम्हाला पर डे चार्जेस द्यावे लागतात काही. विथ फूड वेगळे चार्जेस असतात, विथआऊट फूड थोडे कमी चार्जेस असतात. तुम्ही तिकडे ठेवू शकता त्यांना किती पण दिवस. आणि दुसरं म्हणजे मला हा पर्याय खूप जास्ती आवडतो, की आजकाल असं पण सुरू केलंय काही लोकांनी, की ते घरी येऊन आपल्या पेट्सची काळजी घेतात. आपल्याच घरी राहतात आपण नसताना आणि आपल्या पेट्सची काळजी घेतात. तर माझा पण एक मित्र आहे, तो हाच बिझनेस करतो. तर माझं म्हणणं आहे, की शक्यतो हॉस्टेल्सना ठेवण्यापेक्षा कारण हॉस्टेल परत नवीन जागा असते. त्यामुळे आणि तिथे वेगवेगळे बाकीचे प्राणीसुद्धा असतात. त्यामुळे आपली बाळं किंवा आपले जे प्राणी आहेत, ते अनकम्फर्टेबल थोडे होऊ शकतात, की नवीन जागा आहे, नवीन प्राणी आहेत आसपास. मग ते खात-पीत नाहीत पहिले 2-3 दिवस. त्यापेक्षा मला हा दुसरा पर्याय खूप आवडला, की आपल्याच घरी कोणाला तरी बोलवायचं आणि त्यांना काळजी घ्यायला सांगायचं त्यांची. तर असे पण काही लोकं आहेत, जे हा बिझनेस करतात. सो आपले प्राणी आपल्याच घरी राहतात आणि कम्फर्टेबल असतात. कधी-कधी कदाचित ते थोडेसे घाबरतात, की हे दुसरं कोण आलंय आपली काळजी घ्यायला, पण ते एक दिवसात होऊन जातात सेटल. तर असं करू शकता, की तुमची जर कामवाली बाई वगैरे असेल, तर तिला दिवसातनं 2-3दा घरी चक्कर मारायला सांगू शकता. त्यांचं फूड बोल भरून ठेवायला सांगू शकता किंवा कसे आहेत, काय आहेत, नीट आहेत ना, ते बघायला सांगू शकता. असं पण म्हणजे अगदी तो अफोर्डेबल नसेल पर्याय तुम्हाला घरी कोणाला तरी बोलवून त्यांना पे करून काळजी घ्यायला सांगणं. तर मग तुम्ही तुमच्या कामवाल्या बाईला किंवा तुमच्या आसपास बिल्डिंगमध्ये कोणी लोकं राहत असतील ज्यांना प्राणी आवडतात, इव्हन तुम्ही त्यांच्याकडे चावी देऊ शकता, विश्वासू असतील तर. चावी देऊ शकता आणि सांगू शकता, की तुम्ही बघाल का थोडं, खायला द्याल का टाईम टू टाईम. तर हे पण तुम्ही करू शकता किंवा तुमचं कोणी ओळखीची मैत्रीण असेल जिला प्राण्यांची आवड आहे, इव्हन तिच्या घरी किंवा तुमचा कोणी मित्र असेल त्याच्या घरी वगैरे पण ठेवू शकता तुमच्या प्राण्यांना, असा काही प्रॉब्लेम नाहीये. पण शक्यतो त्यांना आपल्याच घरी कम्फर्टेबल वाटतं प्राण्यांना, तर कुणाला तरी बोलवून करू शकता तुम्ही. त्यांची काळजी घेतली जाऊ शकते.